आपण पाहताय चांगलं न्यूज। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंमलात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी PM श्री शाळा करण्याचा निर्णय या देशामध्ये घेतलेला आहे। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मानस आहे की CM श्री शाळा या आपल्या राज्यामध्ये व्हाव्या। माझा आदरणीय पंकजदादांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की CM श्री शाळा करण्याच्या बाबतीमधला आत्ताचा शासनाचा स्टेटस काय आहे, आणि एक विनंती आहे आदरणीय मंत्री महोदय की CM श्री शाळा करताना माझ्या तालुक्याचा प्राधान्याने आपण विचार करावा। अध्यक्ष महाराज, देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या देशातल्या विशेष करून शासकीय शाळा यांचा दर्जा वाढविण्याकरिता देशातल्या काही सरकारी शाळांची निवड केली आणि PM श्री शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या शाळा विकसित करण्यात आल्या। नंतर राज्यामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतला आणि राज्यातल्या सरकारी शासकीय शाळांचा देखील दर्जा त्या ठिकाणी वाढला पाहिजे याच्याकरता PM श्री योजनेच्या धर्तीवरच CM श्री शाळा योजना ही राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आली। याचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला। जवळजवळ राज्यातल्या 4800 शाळांचा निवड त्याच्याकरता करण्यात आली। हा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या वतीने वित्त विभागाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर लगेचच ह्या CM श्री शाळा राज्यामध्ये विकसित करण्यात येईल। दुसरा, आमचे मित्र सन्माननीय अतुलदादा भोसले यांनी जी मागणी केली की ह्या CM श्री शाळेमध्ये कराड तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघातील शाळेचा समावेश करण्यात यावा, निश्चितपणे कराड तालुक्यासोबतच या ठिकाणी साताऱ्याचे आदरणीय शिवेंद्रराजे महाराज देखील बसले आहे। सातारा जिल्ह्यातल्या एकंदरीत शाळांचा देखील समावेश त्याच्यामध्ये करण्यात येईल। लक्षवेधी क्रमांक 8 श्री चंद्रकांत नवघरे।